वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. इयत्ता 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील नात्याची घट्ट वीण या पाठावर सराव पाठ योजना कशी काढायची ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला छात्राध्यापकाचे नाव म्हणजे स्वतःचे नाव लिहून घ्यायचे. त्यानंतर शाळेचे नाव, वर्ग 9वी, विषय मराठी, घटक घेतलेला आहे गद्य, कारण की आपण पाठयोजना पाठावर काढत आहोत म्हणून कवितेवर काढत असताना घटकामध्ये पद्य लिहायचं. उपघटकामध्ये त्या गद्याचे नाव लिहून घेतलेले आहे. नात्याची घट्ट वीण. वेळ आहे सराव पाठ योजनेसाठी 35 मिनिटे. दिनांक तुम्ही लिहून घ्यायची. त्यानंतर आहे पहिला मुद्दा मूल्य. मूल्यामध्ये येणार चिकित्सक वृत्ती. त्यानंतर येणार अपेक्षित पूर्वज्ञान. अपेक्षित पूर्वज्ञानामध्ये येणार इथे विद्यार्थ्यांना नात्याची घट्ट वीण या पाठाविषयी थोडक्यात माहिती आहे. इथे असे का बरं म्हटलेले आहे? कारण की नात्याची घट्ट वीण या पाठावर जी आपण सराव पाठ योजना घेतलेली आहे ही जवळपास आता 4थी सराव पाठ योजना आहे. या पाठ योजनेमध्ये पाठाचा शेवटचा भाग इथे घेतलेला आहे. जवळपास 50% भाग पाठाचा सराव पाठ योजनेमध्ये यापूर्वीच्या 3 सराव पाठ योजनेमध्ये पूर्ण झालेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. म्हणून इथे अपेक्षित पूर्वज्ञानामध्ये घेतलेला आहे. विद्यार्थ्यांना नात्याची घट्ट वीण या पाठाविषयी थोडक्यात माहिती आहे. त्यानंतर येणार प्रस्तावना. इथे बघा कथन पद्धतीचा उपयोग केलेला आहे. शिक्षक पाठाची प्रस्तावना कथन पद्धतीने करतात. प्रस्तावना ही प्रश्नोत्तर पद्धतीने सुद्धा करता येते. इथे बघा कथन पद्धतीचा उपयोग करून कशी प्रस्तावना केलेली आहे. माणूस जन्मताच नात्याशी जोडलेला असतो. समाजात वावरताना काही नवीन नाती तो जोडत असतो. जीवनातील प्रत्येक नाते माणसाचे जीवन समृद्ध आणि अर्थपूर्ण करत असते. मुलं जेव्हा मोठी होतात आणि जीवन प्रवासात पुढे जातात तेव्हा आईवडिलांना वेगळेपणाची वेदना होते. तरी निस्वार्थ प्रेमाने ते त्यांच्या पाठीशी उभे राहतात. वडीलही भावनिक असतात, पण जबाबदारीमुळे ते दुःख लपवतात. प्रत्येक नाते हे समजुतीवर टिकून असतात. मैत्रीसुद्धा परस्पर समजुतीवर अवलंबून असते. गुरु हे जीवनाला दिशा देण्याचे काम करतात. त्यामुळे मैत्रीचे महत्त्व आणि गुरु शिष्याच्या नात्याचे मूल्य जपले पाहिजे. त्यानंतर येणार हेतुकथन. हेतुकथनामध्ये बघा काय घेतलेलं आहे. तर आज आपण अशाच विविध नात्यांचे स्वरूप आणि त्यातील घट्ट वीण नेमकी कशी असते हे सांगणारा लेखिका मीरा शिंदे यांचा नात्याची घट्ट वीण या पाठाचा उर्वरित भाग अभ्यासणार आहे. त्यानंतर येणार अध्ययन अध्यापन. अध्ययन अध्यापनामध्ये पाठ्यवस्तू, शिकवण्याचे मुद्दे, उद्दिष्टे व स्पष्टीकरण, शिक्षक कृती, विद्यार्थी कृती, शैक्षणिक साहित्य आणि फलकलेखन. पाठ्यवस्तूमध्ये बघा अगदी सुरुवातीला घेतलेलं आहे शेजार धर्म हे पण असंच नातं असतं पासून तर दुःखी करून जातात पर्यंतचा उतारा इथे घेतलेला आहे. त्याचे स्पष्टीकरण असे आहे. शेजार धर्म हेही एक खास नातं असतं. त्याचा धागा जुळला तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो, तुटला तर वैर वाढवत जातो. काही नाती विसरू म्हटलं तरी विसरता येत नाही, जसे की आजी. रोज नवीन गोष्ट सांगणारी आजी आता फक्त आठवणीतच उरते आणि शोधताना पावलं नकळत वृद्धाश्रमाकडे वळतात. हे प्रसंग मनाला हळवं करून जातात. शिकवण्याच्या मुद्द्यामध्ये येणार शेजार धर्माचे महत्त्व आणि जपली न गेलेली नाती यांची वेदना. उद्दिष्टे व स्पष्टीकरणमध्ये येणार ज्ञान आणि आकलन. ज्ञानमध्ये येणार विद्यार्थी नात्याचे महत्त्व, त्यातील वेदना यांच्याविषयी जाणतो. आकलनमध्ये येणार विद्यार्थी नात्यांचे महत्त्व, त्यातील वेदनांविषयी समजून घेतो. शिक्षक कृतीमध्ये येणार शिक्षक उतार्याचे वाचन करून घेऊन समजावून सांगतात व कठीण शब्दांचे अर्थ फलकावर लिहून देतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी वाचन करून समजावून घेतात व वहीत नोंदी करतात. शैक्षणिक साहित्यामध्ये येणार खडू, फलक आणि डस्टर. आणि फलक लेखनामध्ये इथे कठीण शब्दांचे अर्थ दिलेले आहे. त्यानंतर पाठ्यवस्तूमध्ये पुढील उतारा. जन्मापासून सुरू झालेला पासून तर घट्ट पकडून ठेवणारी पर्यंतचा उतारा इथे घेतलेला आहे. त्याचे स्पष्टीकरण असे आहे. जन्मापासून सुरू झालेला नात्यांचा प्रवास वार्धक्यात मार्गे वळू पाडताना नव्याने उमगतो. अहंकार, मान अपमान गळून पडतात आणि जीवनाचे शाश्वत सत्य स्वीकारावे लागते. पिकलं पान गळतं तरी नवीन पालवी फुटते.
तसं प्रत्येक शेवटात नवीन सुरुवात दडलेली असते. अशी ही नात्याची विण अखेरपर्यंत आपल्याला घट्ट धरून ठेवते. शिकवण्याच्या मुद्द्यामध्ये येणार जीवन प्रवास, नात्याची शाश्वतता आणि शेवटातील नव्या सुरुवातीचा विचार. उद्दिष्टे व स्पष्टीकरणमध्ये येणार ज्ञान, आकलन आणि उपयोजन. ज्ञानमध्ये येणार विद्यार्थी नव्या सुरुवातीविषयी जाणतो. आकलनामध्ये येणार विद्यार्थी नव्या सुरुवातीविषयी समजून घेतो. आणि उपयोजनामध्ये येणार विद्यार्थी नव्या सुरुवातीविषयी सांगतो. शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि त्यानंतर फलकलेखनामध्ये कठीण शब्दांचे अर्थ. त्यानंतर बघा पाठ्यवस्तूमध्ये अगदी शेवटचा मुद्दा, शेजार धर्म जुळला तर स्नेह वाढतो, तुटला तर वैर निर्माण होते. तसेच आजीसारखी जिव्हाळ्याची नाती काळानुसार दूर गेली की त्यांच्या आठवणी मनाला वेदना देतात. वार्धक्यात जीवनाचा आढावा घेताना अहंकार गळून पडतो आणि जीवनाचे शाश्वत सत्य स्वीकारावे लागते. प्रत्येक शेवटात नवी सुरुवात दडलेली असते आणि नात्याची विण अखेरपर्यंत माणसाला जोडून ठेवते. अशा प्रकारे नात्याची विण जीवन प्रवासात गुंफलेली असते आणि विविध नाती आणि त्यांचे स्वरूप यामुळे आपले जीवन समृद्ध करत जाते. शिकवण्याच्या मुद्द्यामध्ये येणार आशयाची पुनरावृत्ती. उद्दिष्टे व स्पष्टीकरणमध्ये येणार ज्ञान, आकलन आणि उपयोजन. शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि त्यानंतर येणार मूल्यमापन. मूल्यमापनामध्ये शिकवलेल्या भागावर साध्या सोप्या भाषेमध्ये लहान लहान प्रश्न विद्यार्थ्यांना विचारायचे असतात. इथे पहिला प्रश्न घेतलेला आहे शेजार धर्माचं नातं कसं असतं. दुसरा प्रश्न घेतलेला आहे वृद्धाश्रमाचा उल्लेख का केला आहे. तिसरा प्रश्न आहे वार्धक्याकडे वाटचाल करताना माणूस काय करतो. आणि चौथा प्रश्न शिक्षकांनी ते विचारलेला आहे नात्यांचा प्रवास शेवटी कशात परिवर्तित होतो. मूल्यमापनाचा शेवटचा आणि पाचवा प्रश्न शिक्षकांनी विचारलेला आहे नात्याची विण या शब्दप्रयोगातून काय सूचित होते. त्यानंतर आहे गृहपाठ. गृहपाठासाठी शिक्षकांनी प्रश्न दिलेला आहे साऱ्या नात्यांच्या पलीकडे जाणारं अभिन्न नातं कोणतं असू शकतं यावर तुमचे मत लिहा. त्यानंतर सराव पाठ टाचण्याचा अगदी शेवटचा मुद्दा म्हणजे फलकलेखन. फलकलेखनामध्ये विषय, घटक, उपघटक, इयत्ता आणि दिनांक लिहायचे असते आणि शिक्षकांनी पाठयोजना घेताना जे काही फलकावर लिहिलेलं आहे ते सर्व फलकलेखनामध्ये इथे लिहायचं असते. ही सराव पाठ योजना नात्याची घट्ट विण या घटकावरची शेवटची सराव पाठ योजना होती. सर्व सराव पाठ योजनेच्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तुम्ही चेक करू शकता.